धर्मस्थळ व धर्मस्थळचे धर्माधिकारी यांच्या विरोधात अनेक वर्षापासून खोटे आरोप करून हिंदू धर्माचं जो श्रद्धा केंद्र आहे त्याबद्दल आस्था कमी करण्याचा जो प्रयत्न, त्याचबरोबर नाव बदनाम करण्याचा जो प्रयत्न अनेक वर्षापासून काही लोकांनी ठेका घेतलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई होत नाही आहे. आणि आता तर सध्या प्रत्येक 6 वर्षाला चालू होत आहे. 6 वर्षाला एकदा काय तर असं काढायचं आणि नाव बदनाम करायचं. एक DGLD मध्ये केस झालं तर काँग्रेसवाले तुटून पडले होते, कारवाई करा, त्या पोस्ट केला, कोण पोस्ट केलेला त्याच्यावरती म्हणून. आज हजारो पोस्ट धर्मस्थळाच्या विरोधात, धर्माधिकाऱ्यांच्या विरोधात येत आहेत, खरं त्यांच्यावरती कारवाई करत नाही आहेत. तर ह्याचं मागं कोण आहे? लोक म्हणायला लागले सरकार पण आहे. म्हणून सरकारला विनंती आहे की त्यांच्यावरती कारवाई करा. जो युट्यूबर आदिल काय आहे त्याचं नाव, तो तर मुसलमान आहे, त्याला काय संबंध आहे? त्याच्यावरती सुद्धा कारवाई नाही आहे. म्हणजे हे सरकार हिंदूंच्या विरोधात आहे, एसीत होत आहे असं लोक बोलत आहेत, आम्ही बोलत नाही आहे. तर आमचं एवढं आलं तर आज जवळजवळ 20,000 लोक बेळगावमध्ये मूक मोर्चा काढलेला आहेत. इथे सगळे जातीचे आहेत, सगळे पक्षाचे आहेत, सगळ्या भाषेचे आहेत. सगळ्यांचा एकच आग्रह आहे, त्याच्या मागं कोण आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई झालं पाहिजे आणि प्रत्येक 6 वर्षाला जो ड्रामा चालू आहे ते बंद झालं पाहिजे. बेळगावमध्ये न भूतो न भविष्यतो असा आज मोर्चा आपल्याला बघायला मिळाला. कारण जवळजवळ 20 ते 25,000 पेक्षा जास्त एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस असून सुद्धा एवढी जनता जमते म्हटल्यानंतर समजायला पाहिजे की हिंदू धर्मावरती किंवा वीरेंद्र हेगडे साहेबांवरती किंवा धर्मस्थळावरती जो काय अन्याय चाललाय त्याच्या विरोधात आज मोर्चा आहे. एकूणच जर बघितल्यानंतर गेले 20 ते 25 दिवस हिंदू धर्माची बदनामी कशी होते या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला आणि त्याला पूर्णतः सरकारचा पाठिंबा होता हे दिसून येत आहे. एकूणच गेले जवळजवळ 17 ठिकाणी खोदण्यात आल्यानंतर एकही प्रेत काही मिळत नाही. याच्या अगोदर सरकारची जबाबदारी होती की ज्यानं कंप्लेंट केला त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. असं न होता वाट एकूणच हिंदू धर्माचं नाव बदनाम करणे, धर्मस्थळाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करून आज परिस्थिती अशी आहे, ज्यानं कंप्लेंट दिला तो म्हणतोय मला कुठेतरी प्रेशर होता. पण ज्याचं प्रेशर होतं त्याच्यावर कंप्लेंट करा, त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या. ते सोडून तुम्ही वाटत एकूणच हिंदू धर्माचं नाव बदनाम होण्याचा प्रयत्न होता. सरकारनं ह्याच्यावरती माफी मागितली पाहिजे आणि जो कंप्लेंट तो अनामिका म्हणून आहे त्याच्यावरती ऍक्शन घेऊन त्याच्या मागे जे लोक आहेत, त्याच्या मागे जी संघटना तो स्वतः सांगतोय त्या संघटनावरती चौकशी होऊन त्यांच्याबद्दल माहिती काढून त्यांच्यावर ऍक्शन घेण्याची सरकारची जबाबदारी आहे. एकूणच सरकारने ह्याच्याबद्दल माफी मागावी.